Hello student, welcome to my YouTube channel. Today we learn standard 12 science subject physics interference. This article number 7.8 on textbook page number 168. In previous period we discuss reflection at a plane surface, reflection of light at a plane surface. This article number 7.5. But in this case, next article 7.6, the refraction of light of the boundary, it is also delete, and also next article 7.7 also polarization delete in our syllabus. So now today we discussing about more next article 7.8, that is interference. We know that in case interference, the superposition of waves in previous chapter 6, superposition of waves. In this chapter, the chapter number 6.4, we study the superposition of waves on the page, in this case 134, superposition of waves. As similarly, these superposition of waves we studying more aboutly in this case for light. We discuss in previous for sound, and in this case we discussing about light. For example, mostly common example here given the diagram, circular rings as like, that is the quiet surface of tank, water tank, in which quiet surface of water tank, here two small stone dropped. लक्षात येतं का? इथे एक वाईट सरफेस ऑफ वॉटर टँक घेतलेला आहे, आणि त्या वॉटर टँकमध्ये आपण दोन छोटेसे दगड टाकलेले आहेत. इथे एक टाकलेला आहे आणि इथे एक टाकलेला आहे. व्हॉट हॅपन? दे फॉर्म सर्कल. We know about this, we discussed in previous article, previous topic. When the stone here drop, then here formation two types of circle. One is here given continuous circle, dark circle, and other is faint circle, dash dash line circle. That means in this case consider the dark circle, that dark circle as consider crest, this crest, so C, consider C, and faint circle are called as trough. लक्षात घ्या, आपण क्वाईट सरफेस वॉटर टँकमध्ये दोन छोटेसे दगड टाकलेले आहेत, तर दोघांचीही वर्तुळ तयार होतात. ते असे इथे डार्क कंटिन्युअस लाईन जी आहे ती क्रेस्ट कन्सिडर केली आपण, आणि डॉटेड असलेली ट्रफ, आणि त्या दोघांचीही सर्कल एकमेकांना क्रॉस होत आहेत. इथे पहा क्रॉस होत आहेत, ही लाईन आहे
इकडची अशी लाईन आहे, हे दोघांचेही इथे क्रॉस होत आहेत या पॉईंटला. दोघांचे क्रेस्ट इथे ट्रफ इथे क्रेस्ट ट्रफ आहे, असं वेगवेगळ्या टाईपनं इथे क्रॉसिंग होते. मग इथे हे दोन प्रकारचे क्रॉसिंग आहेत. कोणकोणते? क्रेस्ट किंवा ट्रफ सेम फेज, किंवा दुसरा असा असू शकतो, इथे दिलेला आहे पहा, एकाचा क्रेस्ट दुसऱ्याचा ट्रफ, असे दोन प्रकारचे इथे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दिसत आहेत. म्हणजे क्रेस्ट जर असेल किंवा ट्रफ असेल तर त्या इंटरफरन्सला काय समजायचं? कन्स्ट्रक्टिव्ह. आणि एकाचा क्रेस्ट आणि दुसऱ्याचा ट्रफ अपोजिट फेज असतील तर त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स समजायचं. बघूया पुढे काय म्हटलेलं आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय म्हणले? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वेन वन वेव ऑफ क्रेस्ट, समजा पहिल्या वेवचा क्रेस्ट असेल, कोइन्साइड और फॉल्स ऑन द अदर वेव ऑफ क्रेस्ट, म्हणजे दोघांचे क्रेस्ट जर असतील, किंवा और ट्रफ पहिल्याचा असेल, कोइन्साइड ऑन द अदर वेव ऑफ ट्रफ, म्हणजे दोघांची क्रेस्ट किंवा ट्रफ. फॉर एक्झाम्पल हिअर क्रेस्ट अँड ट्रफ या ठिकाणी कोइन्साइड होत आहेत एकमेकांना, त्यांना काय म्हणायचं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. किंवा अशीही असते, एक वेव अशी क्रेस्ट ट्रफ अशी निघून जाते, आणि दुसरीही अशीच असते, क्रेस्टवर ट्रफ, क्रेस्टवर ट्रफ. यांचा जो रिझल्ट असतो तो मोठा असतो, अशा टाईपचा मोठा असा रिझल्ट येतो. म्हणजे याचा A1 आणि याचा A2 दोघांच्या ॲम्प्लिट्यूडची बेरीज इथे A1 + A2 असं होतं. म्हणजे दोघांची सम होते इथे, त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. द नेक्स्ट थिंग हिअर गिवन देअर ॲम्प्लिट्यूड, समजा त्या दोघांची ॲम्प्लिट्यूड सारखे असतील, A1 = A2, देन वी गेट हिअर, हे जर दोघंही सारखे असतील, ॲम्प्लिट्यूड हेच असतील, तर त्या दोघांची बेरीज होते आणि आपल्याला रिझल्टंट क्रेस्ट ट्रफ असा मिळतो. आपण आत्ताच बघितलेला आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट इथे इंटेन्सिटीच्या बाबतीत, धिस कॅन बी डिस्कस इन प्रिवियस टॉपिक ऑन द पेज नंबर, in this case 136, intensity. The intensity when maximum, that time त्या दोन अम्प्लिट्यूडच्या बेरजेची काय होते? स्क्वेअर होते. हिअर स्क्वेअर, दॅट मीन्स 2चा स्क्वेअर 4A², ही मॅक्झिमम इंटेन्सिटी होते. हे आपण पहिल्या टॉपिकमध्ये पेज नंबर 136वर शिकलेला आहे. नेक्स्ट थिंग, इन दिस केस टेकिंग अनदर टाइप्स ऑफ इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. Destructive interference here take when one wave of the wave crest falls or coincide on the other wave is trough. म्हणजे पहिल्याचा क्रेस्ट coincide on the other wave
ट्रफ असा असेल तर त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. किंवा त्याऐवजी पहिल्याचा ट्रफ कोन्साइड ऑन द अदर वेव ऑन क्रेस्ट, म्हणजे पहिल्या वेवचा ट्रफ दुसऱ्या वेवच्या क्रेस्टवर इन्सिडंट जर झाले, म्हणजेच इथे अपोजिट फेज जर असतील तर त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. आता तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कसा दाखवता येईल, तर इन केस डायग्राममध्ये दाखवता येईल आपल्याला. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन केस इथे आहे पहा, हा एका वेवचा क्रेस्ट दिसतोय आणि एकाचा ट्रफ दिसतोय, आणि या दोन ठिकाणी दिसत आहेत हे क्रेस्ट ट्रफ, आणि त्यांचा हा इंटरफरन्स जो असेल तो डार्क दिसतो आपल्याला स्क्रीनवरती, डार्क पॉईंट दिसतो, म्हणजे त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. अशा टाईपचं हे दिसतं. मग इन केस कन्सिडर अशी ही वेग घेऊया, अशी एक वेव असेल, तिचा अम्प्लिट्यूड A1 असेल अशा टाईपची, आणि दुसरी वेव त्याच्या ऑपोजिटनं जात असेल ॲज लाईक. मग आता हिचा अम्प्लिट्यूड A1 जर असेल आणि दुसरीचाही अम्प्लिट्यूड हा A2 जर असेल, तर इन केस हा क्रेस्ट आहे, हा ट्रफ आहे, आणि ते दोघेही जर उंचीसारखे असेल, A1 इक्वल टू A2 असे जर असतील, देन देअर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट वी गेट A1 मायनस A2 इक्वल टू 0. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रिझल्टंट वेव कसा दिसेल, तर ॲज लाईक असा दिसेल. म्हणजे इथे हा क्रेस्ट आणि हा ट्रफ हे दोन्ही कॅन्सल होऊन अशी उभी लाईन दिसेल आपल्याला, म्हणजे वेव दिसणार नाही, म्हणजेच अम्प्लिट्यूड 0. त्या दोघांमधला अम्प्लिट्यूड कसं राहील, 0 असेल. म्हणजेच इन दिस केस द इंटेन्सिटी ऑफ द वेव्ज ॲज लाईक इन केस पाय असेल, डिफरन्स पाय फेज असेल, म्हणजे हे आणि या दोघांमध्ये क्रेस्ट आणि ट्रफमध्ये फेज डिफरन्स पाय असेल. म्हणून इन दिस केस इंटेन्सिटी I can be write as A1 minus A2 whole square. ह्या दोघांची किंमत ही 0 जर पुट केली तर काय होईल, इंटेन्सिटी 0 होईल. म्हणजेच इन धिस केस मिनिमम असं म्हणलेलं आहे. तर हे आपण रिपीट शिकतोय. पहिल्या चॅप्टरमध्ये पेज नंबर 134, 35, 36 वरती ह्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. धिस कॅन बी यूज इन धिस केस इन टर्म्स ऑफ लाईट. हा जो वरचे दोन्ही कन्सेप्ट बघितले आहेत आपण, धिस कॅन बी यूज फॉर द लाईट, धिस सिमिलर टू लाईट. तर इथे लाईट वेव्ज दाखवलेला आहे पहा. इन केस टू light waves when travel, that is two light waves S1 and S2, here S1 and S2 having same amplitude, त्यांचे amplitude दोघांची सारखे आहेत, असे उंची क्रेस्ट ट्रफ दोघांची सारखे आहेत. नेक्स्ट थिंग, having same wavelength, हे देखील जे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन आहे हे देखील सारखं आहे. काय काय सारखं आहे, सेम अम्प्लिट्यूड A1 A2 इक्वल टू A and same wavelength, then they produces interference as like clearly pattern in above in this below figure.
इथे दोन सोर्सेस घेतलेले आहेत, S1 अँड S2. ही एक कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्यांना छोटंसं होल आहे इथे. त्या होलमधून हे लाईट बाहेर पास होतात आणि ते पास झाल्यानंतर काय होतात तर पहिल्याचा समजा हा क्रेस्ट असेल, दुसऱ्याचा ट्रफ इथे क्रेस्ट असेल समजा. त्यानंतर दुसऱ्याचा हा डॉटेड लाईन ट्रफ असेल आणि पहिल्याचाही डॉटेड लाईन ही क्रेस्ट असेल. पहा, अशा टाईपच्या ह्या डायग्राम जर असतील तर थोडक्यात इथे सांगतो मी. या ठिकाणी एक लाल आणि एक पिवळसर ही जे लाईन इथे येते, हे एकाचा क्रेस्ट दुसऱ्याचा ट्रफ आहे, म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि त्याचं स्क्रीनवर आपल्याला पॉईंट डार्क मिळतो. आणि समजा एक क्रेस्ट ट्रफ म्हणजे गडद आणि क्रेस्ट ट्रफ असं जर डॉटेड आणि डार्क असे जर मिळत असतील तर ब्राईट हा सेंट्रल आहे. नेक्स्ट थिंग, अपोजिट फेजमध्ये असेल तर डार्क. अशा टाईपचा आपल्याला इंटरफरन्स मिळतात. म्हणजे सेंटरला ब्राईट आहे म्हणजे सेम फेज आहेत, दोघंही क्रेस्ट असतील किंवा ट्रफ असतील. क्रेस्ट ट्रफ यांचं इंटरफरन्स आहे. याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कोणाला म्हणायचं? इथे पहा, या लाईनमध्ये पहा, हे एकाचा क्रेस्ट आहे दुसऱ्याचा ट्रफ आहे. अपोजिट फेज जर असतील तर आपल्याला डार्क मिळतो. याच पद्धतीनं डाऊनवर्ड डायरेक्शन ही अपोजिट आहेत, एकाचा क्रेस्ट तर दुसऱ्याचा ट्रफ आहे, म्हणजे हे डार्क आहे. म्हणजे सेंट्रल ब्राईट असतो, अबो डार्क ब्राईट आपल्याला मिळतो. तसंच बिलो ऑल्सो डार्क ब्राईट अल्टरनेटली पाहायला मिळतं. तर सेम वॉटर सर्कल जसे तयार झाले होते तसेच इथे तयार झालेले आहेत. अशा टाईपचं हे लाईटचं इंटरफरन्स घडून येतं. नेक्स्ट थिंग, वी टेकिंग सब आर्टिकल 7.8.1 पेज नंबर 169, coherent source of light. We see in our previous page the diagram S1 and S2 be the two sources. ते दोन सोर्सेस कसे आहेत, त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे S1 आणि S2 हे दोन सोर्सेस कोहरेंट सोर्स आहेत. कोहरेंट सोर्स म्हणजे काय तर कोहरेंट सोर्स म्हणजे त्यांचा फेज डिफरन्स कॉन्स्टंट. आता फेज डिफरन्स कॉन्स्टंट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आता ही डायग्राम दाखवतो मी. फेज डिफरन्समध्ये दोन क्रेस्ट ट्रफ असतील समजा, असे असतील. समजा ही क्रेस्ट ट्रफ आहे आणि दुसरी तशीच कदाचित इथून क्रेस्ट ट्रफ अशी जात आहे. म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? π/2चा आहे. या दोघांमध्ये π/2, इथे π/2, इथे π/2, इथे π/2. म्हणजे ह्या दोन्ही वेव्ह प्रोपेगेट्स होताना त्या दोघांमधला डिफरन्स किती आहे? फेज डिफरन्स म्हणजे अँगल डिफरन्स π/2 कॉन्स्टंट राहणार आहे. जसं की दोन वाहन, एखादी वाहन इथून 7 वाजता सुटला असेल आणि दुसरं वाहन 7:30 वाजता सुटला असेल, तर त्या दोघांमधला डिफरन्स जो असतो त्या प्लेसला अर्धा तासाचा फरक असतो. तसं इथं दोघांमधला अँगल हा डिफरन्स कसा आहे?
कॉन्स्टंट आहे. आणखीन एक काय आहे, तर आणखीन एक नंबर ऑफ सेम फ्रिक्वेन्सी, त्यांच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतील त्या सारख्या असतील. ज्यावेळेस ही कंडिशन फॉलोअप होईल, दीज टू सोर्सेस कॉल्ड ॲज कोहरेंट सोर्सेस ऑफ लाईट. काय कंडिशन आहे? कोहरेंट सोर्स ऑफ लाईट. फर्स्ट कंडिशन इज कॉन्स्टंट फेज डिफरन्स. त्या दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट पाहिजे. त्या दोघांमध्ये पुढं मागं सुरुवातीला जेवढा अंतर आहे तेवढाच सेम प्रोपॅगेशनमध्ये शेवटपर्यंत पाहिजे. आणि सेम फ्रिक्वेन्सी, दोघांचीही कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी तशीच पाहिजे. क्रेस्ट असेल तर क्रेस्ट, ट्रफ असेल तर ट्रफ. आणि बट इंडिपेंडंट ऑफ टाईम, टाईमवर काही डिपेंडिंग नाही आहे. तर याला म्हणायचं कोहरेंट सोर्स. आता ते कोहरेंट सोर्स जर असतील तर काय होऊ शकतं? जर कोहरेंट सोर्सेस जर असतील, दोन सोर्सेस, तर वी गेट सेम स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न ऑन द स्क्रीन. बघा, सेंटरला ब्राईट मिळतो, नंतर डार्क ब्राईट डार्क ब्राईट, तसंच बिलो डार्क ब्राईट कंटिन्युअसली मिळत असतो आपल्याला. तर डार्क ब्राईट ही कसा मिळतो आपल्याला? बघा, सेंटरला इथे काय आहे? इंटरफरन्स आहे. या लाईनमध्ये इंटरफरन्स काय? सेम फेज आहेत, क्रेस्ट क्रेस्ट किंवा ट्रफ ट्रफ आहेत. आणि या डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे डार्कला काय? एकाचा क्रेस्ट आहे तर दुसऱ्याचा ट्रफ आहे. आणि खाली पण तसंच आहे, एकाचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेळचा ट्रफ. कॉन्साईड झाला आहे ते डार्क आहे. आणि नंतर ब्राईट झालेला कसा आहे? हा दोघांचाही क्रेस्ट क्रेस्ट आहे. या साईडला पण वरच्या क्रेस्ट क्रेस्ट आहे. म्हणजे सेम फेज ज्यावेळेस असतील, क्रेस्ट क्रेस्ट किंवा ट्रफ ट्रफ दोन्ही वेव, त्यावेळेस ते आपल्याला ब्राईट दिसतात. आणि अपोजिट फेज असतील त्यावेळेस डार्क मिळतात. असं स्टेडी पॅटर्न आपल्याला मिळतं इन केस ऑफ व्हेन टू सोर्स हॅव कोहरेंट असतील त्यावेळेस. आता समजा त्याऐवजी उलट दीज टू सोर्सेस आर इनकोहरेंट जर असतील तर. इनकोहरेंट म्हणजे काय? त्यांची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट नसेल आणि फेज डिफरन्स कॉन्स्टंट नसेल. म्हणजे काय असू शकतं? तर असं असू शकतं, इन केस समजा हे असे असेल, कमी जास्त असेल, कसंही असेल. आणि दुसरी वेव कशी असू शकते? कशी असू शकते? हे इतके असेल, इथे एवढी असेल, कशीही असू शकेल. म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी नाही आहे आणि फेज डिफरन्सही सारखा नाही आहे यामध्ये. म्हणून या ठिकाणचं वी नॉट गेट स्टेडी इंटरफरन्स ऑन द स्क्रीन. आता इथे पहा, इथे दोन्ही ब्राईट ब्राईट आहेत. वरचा डार्क किंवा ब्राईट मिळतो, इथे डार्क मिळतो आहे, नंतर दोन्ही ब्राईट ब्राईट मिळत आहेत. असं म्हणजे असं मिळत नाही की डार्क ब्राईट अल्टरनेटली मिळत नाही आहेत. तर इथे कसेही वेडेवाकडे स्क्रीनवर आपल्याला डार्क डार्क मिळतील, ब्राईट ब्राईट मिळतील, कोणता किंवा मिक्सअप मिळेल. इथे मिक्सअप मिळालेला आहे, ब्राईट डार्क आणि वरच्यात डार्क ब्राईट मिक्सअप मिळालेला आहे. म्हणजे क्लिअरली स्टेडी इंटरफरन्स दिसत नाही. जसं की इथे दिसतो, डार्क ब्राईट दिसतो, तसं इनकोहरेंट सोर्सेसमध्ये दिसत नाही. तर नेक्स्ट वी डिस्कसिंग अबाउट next period Young's double slit experiment. This continue article, some theoretical, then some mathematical geometrical term important this article and some big article this. Now here we stopping.